नमस्कार. साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 323वा. सुमिरन कव अंग. आज आपण दोहे घेणार आहोत 49 ते 52. प्रथम आपण 49वा दोहा ऐकूयात. सुख में सुमिरन ना किया, दुख में किया यार. कहे कबीर दास की, कौन सुने फरियाद. सुख में सुमिरन ना किया, दुख में किया यार. कहे कबीर दास की, कौन सुने फरियाद. फरियाद म्हणजे तक्रार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. सुखात भगवंतांचं स्मरण करत नाही, दुःखातच करतो, तर कबीर म्हणतात त्या मनुष्याची फिर्याद कोण ऐकणार. या दोह्यात कबीरांनी मनुष्य स्वभावावर टीका केली आहे. मनुष्याला जोपर्यंत भौतिक सुखाची प्राप्ती झालेली असते तोवर तो त्यात गुंतून गेलेला असतो. मग त्याला देवाची आठवण सुद्धा राहत नाही. परंतु संकट आलं की भगवंतांची आठवण येते. मग संकट निवारण्यासाठी तो त्याचा धावा करतो, नाना व्रत करतो. जो देव संकटकाळी पावतो असं कळतं त्या देवाच्या दर्शनासाठी तो धावच घेतो. एकूणच देवाचं नाम घेण्यात त्याचा अंतस्थ हेतू वेगळा असतो. अशा भक्तांचं वागणं हे दुटप्पीपणाचं असतं. अशा भक्तांचं संकट देव कसं काय निवारण करेल. जो सुखाच्या वेळी सुद्धा देवाचं स्मरण करतो, आपल्याला सुख हे देवाच्या कृपेनेच प्राप्त झालेलं आहे असं समजतो, त्याला भगवंत आपलं मानतात. कारण त्याचं देवाशी नातं आपल्याला होणाऱ्या सुखदुःखांवर अवलंबून नसतं. रामच आपला त्राता आहे यावर पूर्ण त्याचा विश्वास असतो. अशा भक्ताची काळजी देवालाच असते. मग त्याला संकट निवारण्यासाठी देवाचा धावा देखील करावा लागत नाही. देव स्वतःच धावत येतो आणि त्याचं संकट निवारण करतो. थोडक्यात म्हणजे सुख असू देत किंवा दुःख असू देत, नाम हे सतत घेतलंच पाहिजे. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. सुखात घेईन नाम कधीही, दुःखी करीतो स्मरण. तक्रार त्या भक्ताची मगरे, सांग ऐकेल कोण. सुखात घेईन नाम कधीही, दुःखी करीतो स्मरण. तक्रार त्या भक्ताची मगरे, सांग ऐकेल कोण. दोहा 50वा ऐकूयात. कोटि नाम संसार में, ताते मुक्ति हो. आदि नाम जो गुप्त जप, बिरला जाने को. कोटि नाम संसार में, ताते मुक्ति हो. आदि नाम जो गुप्त जप, बिरला जाने को. दोह्याचा अर्थ ऐकूयात. या जगामध्ये कोट्यावधी नावं आहेत, परंतु त्या नावाचा जप करून, नामस्मरण करून मुक्ती होत नाही. अनादी परमात्म्याचे जे गुप्त आंतरिक नाम आहे ते नाम तुरळक लोकच जाणतात. रामकृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमः शिवाय असे असंख्य मंत्र आहेत. अनेक देवी देवता, त्यांची अनेक नामं प्रचलितही आहेत. नामस्मरणाने मुक्ती प्राप्त होते अशी धारणा पण आहे. अशी ही नामं आणि आदिनामात काय फरक आहे. कबीरांचा रोग अजपाजपाकडे आहे. वास्तविक हा अजपाजप माळेवर न करताच न जपताच केला जाणारा जप हा गुप्त जप आहे. तो वास्तविक प्रत्येक मनुष्य अजाणतेपणे करतच असतो. मुखाने उच्चारत असलेलं नाम जर अजपाजपापाशी एकरूप होईल तर ते खरं नामस्मरण होईल. नाहीतर केवळ यांत्रिक क्रिया एवढंच त्याला महत्त्व राहील.
या दोह्याचा संकेत अनाहत नादाशी सुद्धा दिसून येतो. लौकिक नामाचा सांधा अजपा जपापाशी घातला की तो सतत चालू राहतो. अशा योग्याला हे नाम न जपताही ऐकू येतं. परंतु असा हा अनाहत नाद श्रवण करणारा साधक विरळाच असतो. अशा या अनाहत नादाला कबीर आदिनाम असं म्हणत आहेत. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. कोटी नामे या जगतामध्ये प्राप्त मुक्ती होई. आदिनाम जे गुप्त असे जे विरला जाणे कोणी. कोटी नामे या जगतामध्ये प्राप्त मुक्ती होई. आदिनाम जे गुप्त असे जे विरला जाणे कोणी. 51वा दोहा ऐकूयात. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे, दुख काहे का होय. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे, दुख काहे का होय. अर्थ ऐकूयात. दुःखाच्या काळात सर्वच जण परमेश्वराची आठवण काढतात, परंतु सुखाच्या काळात मात्र कोणीही त्याची आठवण काढत नाही. परंतु जो सुखाच्या वेळीही परमेश्वराची आठवण करेल त्याला दुःख कसं होईल. मागच्या दोह्यात म्हटलं होतं की जो फक्त दुःखाच्या वेळी नाम घेतो, सुखाच्या वेळी तो जो नाम घेतच नाही त्याची तक्रार देव ऐकत नाही. म्हणजेच सुखाच्या आनंदाच्या क्षणी सुद्धा नाम हे घेतलंच पाहिजे. या दोह्यात सांगतात असं की असे जो काही सर्व काळी नाम घेतो त्याला दुःखच प्राप्त होत नाही, मग तो तक्रार करेलच कशाला. लौकिकदृष्ट्या जीवाला कितीही त्रास सोसावा लागला तरी नामधारकाची त्या संकटांकडे पाहण्याची दृष्टी बदलते. तो संकटांना डगमगून जातच नाही, तर संकटाशी 2 हात करण्याचं त्याला सामर्थ्य प्राप्त होतं. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी. दुःखामध्ये नाम घेती ना स्मरती जव सुख. सुखातही जे नाम घेती भोगावे न लागे दुःख. दुःखामध्ये नाम घेती ना स्मरती जव सुख. सुखातही जे नाम घेती भोगावे न लागे दुःख. पुढचा 52वा दोहा ऐकूयात. सास सास पर नामले वृथा सासमति खोय. न जाने इस सास को आवन होय न होय. सास सास पर नामले वृथा सासमति खोय. न जाने इस सास को आवन होय न होय. अर्थ ऐकूयात. श्वासागणिक अंतर्यामी भगवंतांचं नामस्मरण करा. एकही श्वास व्यर्थ घालवू नका, कारण श्वास पुन्हा येईल की नाही काय ठाऊक. नाम केव्हा आणि का घ्यावं ते कबीर सांगतायत. कबीर सांगतात की प्रत्येक श्वासागणिक नाम घ्यावं, वेळ व्यर्थ घालवू नये. लोकांची प्रवृत्ती असते की म्हातारपणी नाम घेऊ, पण म्हातारपण येईपर्यंत आपल्याला आयुष्य आहे याची खात्री काय आहे. तसंच जी गोष्ट जन्मभर केली नसेल ती गोष्ट म्हातारपणी तरी हातून कशी घडेल. मनुष्याचं जीवन क्षणभंगूर आहे. कबीर सांगतात की हा श्वास पुन्हा येईल की नाही हे सांगताच येत नाही. तेव्हा ही गोष्ट लक्षात घेऊन आयुष्य सार्थकी लावण्याचा प्रयत्न करावा. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात.
आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवूयात. श्वासोच्छ्वासी नाम जपतू घालवून व्यर्थ वेळ, माहित नाही या श्वासाचे पुन्हा येणे होईल. श्वासोच्छ्वासी नाम जपतू घालवून व्यर्थ वेळ, माहित नाही या श्वासाचे पुन्हा येणे होईल.